नमस्कार मंडळी. फळं आणि भाज्या या पोषण मूल्यांनी समृद्ध असल्या तरी त्यांचा साठवणूक कालावधी कमी असतो. तोडणीनंतर योग्य हाताळणी झाली नाही तर ते उत्पादन लवकर खराब होण्याची शक्यता असते. प्रक्रिया उद्योगामुळे या समस्येवर नियंत्रण मिळवता येतं. उत्पादित शेतमालावर प्रक्रिया करून त्यापासून विविध मूल्यवर्धित पदार्थांची निर्मिती करता येते. त्यांचे जॅम, जेली, सॉस, स्क्वॅश, पल्प, पावडर, लोणची, वाळवलेली उत्पादनं किंवा फ्रोझन उत्पादनांमध्ये रूपांतर करता येतं. आज रेडी टू कुक आणि रेडी टू ईट उत्पादनांची मागणी वाढली आहे. चिरलेल्या भाज्या, फ्रोझन स्वीट कॉर्न, फळांचे मिश्रण, इन्स्टंट सूप किंवा हेल्दी स्नॅक्स यांसारखी उत्पादनं ग्राहकांना वेळ वाचवणारी आणि सोयीस्कर वाटतात. त्यामुळे अशा मूल्यवर्धित उत्पादनांची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री केली तर आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होईल. आधुनिक अन्नप्रक्रिया उद्योग विविध तंत्रज्ञानावर आधारित आहे. या तंत्रज्ञानामुळे उत्पादन सुरक्षित, टिकाऊ आणि बाजारपेठेसाठी उपयुक्त बनतं. सुकवणं किंवा डिहायड्रेशन ही पारंपरिक आणि प्रभावी प्रक्रिया पद्धती मानली जाते. यामध्ये शेतमाल उत्पादनातील आर्द्रता कमी करण्यासाठी सूर्यप्रकाश, हॉट एअर ड्रायर, स्प्रे ड्राईंग आणि फ्रीज ड्राईंग या पद्धतींचा वापर केला जातो. त्यामुळे त्यात सूक्ष्मजीवांची होणारी वाढ रोखली जाते आणि उत्पादन अधिक काळ साठवणं शक्य होतं. या पद्धतीचा वापर कांदा पावडर, टोमॅटो पावडर, सुकवलेल्या भाज्या, फळांचे चिप्स आणि सूप मिक्स तयार करण्यासाठी करता येतो. कॅनिंग आणि बॉटलिंग याचा उपयोग फळं किंवा भाज्यांचं निर्जंतुकीकरण करून हवाबंद डब्यात किंवा बाटलीत साठवणूक करण्यासाठी केला जातो. यामध्ये ब्लांचिंग, सिरप किंवा ब्राईन भरणे आणि थर्मल प्रोसेसिंग हे महत्त्वाचे टप्पे आहेत. काही पदार्थांमध्ये साखरेचा पाक किंवा मिठाचं पाणी वापरलं जातं. त्यामुळे उत्पादन जास्त काळ टिकतं. जॅम, जेली, स्क्वॅश, टोमॅटो सॉस, प्युरी, फळांचे कॅन यांसारखी उत्पादनं या पद्धतीने तयार करता येतात. फ्रीजिंग तंत्रज्ञान या पद्धतीमध्ये फळं आणि भाज्या अतिशय कमी तापमानात गोठवून ठेवली जातात. त्यामुळे त्या लवकर खराब होत नाहीत. गोठवल्यामुळे जंतूंची वाढ कमी होते आणि उत्पादन ताजं राहतं. बाजारात फ्रोझन मटर, स्वीट कॉर्न, कापलेल्या भाज्या, स्ट्रॉबेरी, मिक्स फ्रूट्स यांसारख्या उत्पादनांना मोठी मागणी आहे. या तंत्रामुळे उत्पादनाचा रंग, चव आणि पोषण मूल्य बऱ्याच प्रमाणात टिकून राहतात. उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या मदतीने अन्न संरक्षित करण्याची प्रक्रिया म्हणजेच फर्मेंटेशन. विशेषतः लोणची, व्हिनेगर, वाईन आणि काही पारंपरिक पदार्थ तयार करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. या प्रक्रियेमुळे उत्पादनांना विशेष चव प्राप्त होते आणि नैसर्गिक संरक्षक तयार होतात. पल्पिंग आणि ज्यूस एक्स्ट्रॅक्शन म्हणजेच फळांमधून रस किंवा गर काढण्याची प्रक्रिया. यामध्ये प्रथम फळं स्वच्छ धुवून त्यांचे मशीनच्या सहाय्याने तुकडे करून रस किंवा गर वेगळा केला जातो. आंबा, पेरू, पपई, टोमॅटो यांसारख्या फळांपासून पल्प आणि ज्यूस तयार केला जातो. हा पल्प पुढे आईस्क्रीम, मिल्कशेक, बेकरी पदार्थ, ज्यूस आणि विविध पेयांमध्ये वापरला जातो. तेव्हा मंडळी, अशा प्रकारे फळं आणि भाजीपाला प्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला चांगला व्यवसाय सुरू करता येईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.